दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी अपुऱ्या वीज व पाणी पुरवठ्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील सीमावर्ती भागातील ग्रामस्थ व शेतकरी वीज आणि पाण्याच्या प्रश्नावर आक्रमक झाले आहेत। भीमा नदीकाठच्या गावांना पुरेसा वीज पुरवठा व पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा कर्नाटक राज्यात जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली। आमच्या सीमा भागातील भीमा नदीकाठच्या गावांना सर्व शेतकऱ्यावर अन्याय व्हायला लागला। कारण काय, भंडरकवटे पासून दक्षिण कोडल पर्यंत एक गाव अक्कलकोट तालुका दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये येतात आणि पलीकडे चडचण तालुका येतात कर्नाटकचे, आणि दारसंग पासून हिळी पर्यंत अक्कलकोट तालुक्याचे गाव आहेत आणि पलीकडे इंडी तालुक्याचे गाव आहेत। आमच्यावर अन्याय कसा होता म्हणजे उजनीत सोडलेलं पाणी भरपूर, नदीमध्ये पाणी भरपूर असताना सुद्धा 20-2 तास दिल्यामुळं संपूर्ण शेतच उद्ध्वस्त व्हायला लागलं आमचं। आणि उलट कर्नाटकच्या लोकांना 8 तास 10 तास 12 तास लाईट देतात। मग ते ह्यानं राखीव दुष्काळ परिस्थिती पाणी सांभाळून जपून वापरायला पाहिजे म्हणून 2 तास ठेवते, ते मान्य आहे। बरं, आम्ही नदीमध्ये काय भिंत गिंत बांधलं का? आमचं महाराष्ट्राचं पाणी महाराष्ट्र लोकांना राहू द्या, कर्नाटकाच्या लोकांना कर्नाटकचे पाणी घेऊ द्या म्हणून भिंत बांधलं नाही। ते सगळे पाणी त्यानं उचलून नेतात। म्हणजे आम्हाला मागणी आम्हाला 8 तास लाईट पाहिजे, 8 तास लाईट। नाहीतर आम्ही कर्नाटकमध्ये जाण्यास ठराव केलो, त्यासाठी कर्नाटकमध्ये जाण्यास परवानगी द्यावं। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार एल निनोच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भीमा नदीकाठच्या गावांना पाणी उपशासाठी केवळ 2 तास वीज पुरवठा मिळत आहे। मात्र नदीपलीकडील कर्नाटकातील गावांना 8 तास वीज पुरवठा होत असल्याने तेथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे। अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर परिसरात शेतीपंपांना फक्त 2 ते 3 तास वीज मिळत असल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत। अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे पिके वाळत असून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे। त्यामुळे तातडीने वीज पुरवठा वाढवून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे।